आज किंजलचा विजा लागला. हाय गाईज आणि वेलकम बॅक टू माय चॅनल अगेन. सो आपल्याला आधीच मधू भेटली आहे. आपण मधूचं खूप वेट नाही करावं लागलं घरी आल्यामुळे तसं वाटलं. ही लय लाईटने छान येत आहे ना. सो आता आम्ही जातो बाहेर जरा काटर्सला बाहेर मग बाहेरच आहे ना काटर्स. किंजलला सनसेट बघायचं आहे. तर आता आम्ही सनसेट बघायला जाणार आहे. आधी नंतर बघूया. नंतर पेटपूजा. हां नंतर पेटपूजा नंतर आधी आपण सनसेट बघायला जाऊया. लगेच तिथे तुम्हाला आम्ही भेटतो आता डायरेक्ट. ओके गाईज. सो टिल देन आम्ही लोक काटर्सला आलो आहे आणि इथे एवढे सगळे डॉग्स आहेत. एवढे डॉग्स आहेत. असं फील होतं की गोंडूला पण घेऊन यायला पाहिजे होतं. बट मधूला तर थोडासा आमचा सनसेट मिस झाला. बट ठीक आहे, ट्रॅफिकमुळे मिस झाला. हां सनसेट. इफ ओनली किंजल हॅड द वॉकिंग कॅपॅसिटी आम्ही पोचलो असतो. वॉकिंग कपॅसिटी तर नसते आपल्यामध्ये, कारण का वॉकिंग इज इंजिरियस टू हेल्थ. स्मोकिंग बेनिफिशियल. अरे बापरे किती डॉग. एंट्री झाली आहे. बिल आपल्याला बोलवतोय. लाईट्स बघा काय. बिल आपल्याला बोलवतोय. स्पाय. हां सोयीस्कर आहे तो खरंच. खूप गर्दी आहे. आला नव्हता पाहिजे. रॉंग डिसिजन. मग कधी येणार काय? आज गर्दी उद्या गर्दी, मग आपण येणार तरी कधी? कोण नसतं. बँड्रा फॉर यू गाईज. काय व्हिडिओ ब्लॉग करते. दिस इज बँड्रा फॉर यू गाईज. किती बँड्रा आहे. खूप गर्दी आहे. गर्दी तर आहे आणि चाव आहे. तो माणूस किती ओरडतोय. आय मीन आय गेट इट. यू आता कॉम्पेअर बट स्टील लब्धी वाटली मला पार्टी. ओ शिट. प्लीज आफ्टर क्रिसमस पण येऊ नका. खूप गर्दी आहे. जर तुम्हाला सगळं एन्जॉय करायचं असेल तर आरामात या. मला 2 लोक भेटले आहेत आणि त्यांचं काहीतरी पेज आहे, तर त्याच्यासाठी ते लोक इंटरव्ह्यू घेतात. मधूचं पण घेतला, माझा पण घेतला. सो आता ती लोक त्यांच्या पेजचं नाव सांगणार तेव्हा आपल्याला समजणार की काय करू. मधू तिथे इंटरव्ह्यू देतो. अजून मधू असं इंटरव्ह्यू देते तिचं काहीतरी एकदम मेजर तिला विचारतात. त्यांनी एवढं काय माहीत आठवत नाही आता मला. वुलन क्लोथ्स मी घालणार होती बट आय एम ग्रेटफुल मी नाही घातले, कारण ॲक्च्युली थंड आहे मुंबईमध्ये. पण मुंबईची थंडी अशी आहे की क्राऊडमध्ये डिझअपियर होते. नाही. पण माझा क्वेश्चन काय आहे तुला, की त्यांनी तुला काय प्रश्न विचारला? त्यांनी आम्हाला प्रश्न विचारला की तुम्ही मराठी गायला डेट कराल की बिहार. मी काय बोलली ना त्याच्यावर. तर इथे साईडला येईल. हां तर आम्ही लोक बोललो की ऑफकोर्स मराठी गाय डेट करा. जरी मराठी की बेंगॉली. हां जरी 10 on 10 असेल तरी पण काय आहे मधू, व्हॉट इज दिस बिहेवियर गली. 10 असू दे 100 असू दे, मराठी तर मराठी. जय महाराष्ट्र. करा कष्ट आणि महाराष्ट्र. गाईस तर आता आम्ही इथून मिया कबाबला जातो आहे. तर आजचा दिवस पिक्चर्स तर आमचे ॲक्च्युली असं आम्ही खूप ग्लो करतो. आय डोंट नो वाय. मेंटल हेल्थ स्क्रूड आहे पण स्किन ग्लो करते. त्यांनी पूर्ण एवढी लोक आहेत आता इथे काटारला. खूप लोक आहेत. खूप म्हणजे खूप. तुम्ही लोक इमॅजिन पण नाही करू शकत. पण एवढ्या लोकांमधून त्यांनी आम्हाला दोघींना प्रश्न विचारायचं काय बोलतात धाडस किंवा काय चूज केलं का? म्हणजे का असेल तसं रँडमनेस. काही रिझन आहे रिझन काय एवढा विचार करण्यात नाही. पण इथे सगळे लोक जगामगा आणि माझ्याकडे बघा. फक्त आम्ही दोघं, मला असं फील होतं की आम्ही दोघं फक्त की असं त्याला असं फील झालं असेल की ही लोकांना डोकं असेल. आमची डिग्री आमच्या माथ्यावर लिहिलेली आहे म्हणून त्याने आम्हाला. म्हणजे आम्ही लोक रोज तर ब्लॅक अँड व्हाईटमध्ये असतो, बट टुडे वी आर जस्ट कलरफुल. नॉट कलरफुल बट स्टील कलरफुल. आता काय झालं नाही. बोल ना कसं जायचं आपल्याला. आता आम्ही वॉकिंग जायचं. ओ माय गॉड गाईज, आय कांट डू इट एनीमोर. शी कॅन नेव्हर वॉक. 5 मिनिटं नाही झेपत तिला. काही नको बोलू. 10 मिनिटाचा आता वॉक आहे आणि रिक्षा 10 मिनिटाचा वॉक. बापरे गाईज फिजिबल. खूप ट्रॅफिक आहे. आम्ही काय चालणार इकडे आणि काय रिक्षा. मला तुम्हाला एक गोष्ट सांगायची आहे गाईज. मधू इज म्हणजे आमच्या ग्रुपमधली ती शशी थरूर आहे. ओके गाईज. इफ यू नो शशी थरूर. इफ यू नो ती आमच्या ग्रुपची असं काय नाही. शशी थरूर.
आज किंजल ब्लश लावून आली. बट नाही ना, आता बघूया आता आम्हाला कधी कसं ऑटो भेटतंय की आम्ही खरोखर चालत जातोय काय इथून तर पहिला निघायचंय. मग निघतोय तर इथे सुबह ब्लॉग बनवत ऑटो बघितली आहे माझ्यासाठी. मग माझ्यासाठी म्हणून मधू पण आता ऑटोमध्ये बसली. ती नाही तर चालत अर्धा येणार होती. मी ऑटोचे पैसे कधीच फॅक्टर इन करत नाही, कारण आय प्रेफर वॉकिंग. पण किंजल बरोबर असताना हाफ माय मनी इज ऑटो अँड टॅक्सी. काय आता नाही खर्च करणार. 160 सबस्क्रायबर्सचा ऑरा. या कबाबला आलो आहे, पण गोष्ट अशी आहे की इथे एवढं वेटिंग आहे की आम्हाला 50 मिनटं बोलतो तो, नियरली 1 hour. म्हणून आम्ही टेक अवे घेतोय. येस, म्हणून आम्ही डिसाईड केलं आहे की आम्ही टेक अवे घेणार आहे. म्हणजे आम्ही पार्सल घेऊन इज्जतीत घरी जाऊन खाणार आहे. आणि बेस्ट थिंग इज आम्ही स्ट्रेंजर थिंग्सचा एपिसोड बघत खाणार आहे. सो वॉट विल बी द बेटर फ्रायडे देन दिस गाईज, टेल मी. खूप जास्त गर्दी. आय कॅन रेकॉर्ड बिकॉज एव्हरीवन इज इटिंग, तर ते बरोबर नाही दिसत. आपण कोणाची प्रिव्हसी इन्व्हेड नाही करू शकत. बरोबर. आपलं मिया कबाबला येण्याचं स्वप्न तर पूर्ण झालं आहे, पण इथे बसून खाण्याचं चान्स नाही आहे. जर आपल्याला हे आवडलं तर आपण परत येणार आहे इकडे सानियाला घेऊन. येस, आणि आर्याला पण. हो, आर्याला पण घेऊन. ॲक्च्युली प्लॅन तोच होता, बट सडन चेंजेस ऑफ प्लॅनमधून म्हणून आम्ही दोघंच आलो आता. वी मिस यू सानिया अँड आर्या. बट अरे यार, बट बघूया आता आपण आपलं कसं जातं आहे. मिया कबाब या प्लेसबद्दल आपल्याला इंस्टाग्रामवरून समजलेलं, बट इंस्टाग्रामवरून समजून काय त्या लोकांनी तिथे, मी तुम्हाला लोकांना सांगते तिथे वेटिंग खूप असते. तर तुम्हाला यायचं असेल तर संडेजला आता बिलकुल नका येऊ, आणि यायचं असेल तर पार्सल घेऊन गाडीत बसून किंवा घरी बसून भेटलं आहे. आणि मधूची ओजी बॅग बाहेर आली आहे. या बॅगमध्ये आम्ही आता हे तंदुरी सगळं टाकणार आहे. 2 मिनटं गाडी. मधूच्या घरी आलो आहे आणि आता आपण इथे स्ट्रेंजर थिंग्स बघत मस्त मिया कबाबचा आस्वाद घेणार आहे. आणि गाईस, तुम्हाला मी खरोखरचा रिव्ह्यू देणार आहे. ओके, सो स्टे ट्यून्ड. आता तर फिलहाल मधू सगळं अनबॉक्स करते जेवण जे काय आम्ही आणलं. आम्ही तिथे का नाही खाल्लं, कारण का तिथे ऑलरेडी ती लोकं 50 मिनिट्स सांगत होते. सत्य 50 मिनिट्स सांगत होते की तुम्हाला अजून वेटिंग आहे. मी काय म्हणते, जर तुमचा आउटलेट एवढा मोठा आहे तर तुम्ही अजून 2-4 चेअर्स लावा ना. तिथे फक्त हार्डली 5-6 असं डायनिंग होते बस, ते पण 2 लोकं बस. म्हणजे काय करताय भाई. मिया कबाब हे ब्लॉग तुमच्यापर्यंत पोचला ना तर जर ऐका यार, आम्ही असेच गेलो. थँक्यू. आणि हे आहे किचन, सॉरी ताज किंगचे, किचन किंग बोलते, ताज किंग. काहीच सर तुम्हाला आता मी इथे दाखवते की आम्ही काय काय आणलं आहे जेवायला. ओके, पहिलं तर आहे आपलं मिया कबाब, ह्याच्यासाठी आपण जास्त एक्सायटेड आहे. इथे आपला फ्राईड राईस, इथे आपलं 2 शॉर्मा, आणि इथे आपल्या शेजवान चटणी सोबत फ्राईड नूडल्स. आज मज्जा आहे आपली. मेरी क्रिसमस. सानिया तिकडे आणि क्रिसमस इकडे. सानिया आली पाहिजे होती. मधू इज व्हेरी असं जेंटल, आणि तिच्याकडे पेशन्स खूप आहेत गाईज, पण माझ्याकडे तेवढे नाही आहेत. बघा, ती कचरा पण एकदम नीटनेटक्यापणे टाकते. हो मिया, हो फायनली हे मधूचं आयटम आहे. असू शकतं. हां, हे हो गाईज. काय आहे हे? चिकन चंगेजी आम्ही ऑर्डर केलेलं. एक्सायटेड. येस, दिस इज लुकिंग सो डिलिशियस. जस्ट टेक अ लुक. पण याच्या टेस्टवर हो गाईज, हे माझं हे मी ऑर्डर केलं आहे. थांब, हळूहळू चटणी पडेल. ताटातच खोल ना, चालेल. नको अगं चालेल ग. हो गाईज मला बोस्तानची आठवण येते. जोगेश्वरी पीपल विल नो, इफ यू नो बोस्तानमध्ये खूप टेस्टी मिळतं गाईज. आणि हे आम्हाला चिकन चंगेजी बरोबर मिळालं. नान आहे कॉम्प्लिमेंटरी. काय नाही, पैसे दिले. हे बघा, बट कसं थोडंसं खा. थांब ना. ठीक आहे गाईज, चला आता आम्ही थोडं पेटपूजा करतो, नंतर तुम्हाला बोलतो. ओके गाईज, द वेट इज ओव्हर. अँड चंगेजीसाठी वेगळे चमचे घेऊ. नाही, मला चालेल. नाही, असं काय नाही, मला चालेल. ओके ठीक आहे. आपल्याला सगळं झालं. आपण काय
चिकन असल्याशी मतलब आहे. सो गाईज आता आपण इकडे थोडंसं एक तुकडा घेऊन आपण टेस्ट करूया कसं आहे मलाईचं. थांब ना आधी गाईज मलाईचा एक तुकडा आहे. चांगलं आहे. थोडंसं मीठ कमी आहे पण मलाही आहे. आता मम्मी हा ब्लॉग बघून बोलेल किंजलला मीठ जास्तच लागलं असं बोलेल. म्हणजे मला खारट लागेल जर किंजलला मीठ कमी लागलं. नाही चांगलं आहे चांगलं आहे चांगलं आहे गाईज मोठं वाटते. चांगलं आहे. हे दुसरावालं आहे ते मधूचं आहे पण आपण ते टेस्ट करणार आहे. म्हणजे ते मधूचं आहे म्हणजे केलंय मधूनी आम्ही. ऑर्डर केले कारण का एकच डिश घेऊन काय फायदा नाही. दोन्ही डिश घ्यायला पाहिजे तर कसं ह्यातला पण मिळतं आणि त्यातला पण मिळतं. तो गाईज सी आता आपण चिकन चंगेजी खातोय आणि मधू तिथे फोल्ड करते ऑरिगॅमी करते ती चिकन चंगेजी गाईज. दोन चिकन चंगेजी चांगला आवडला. ते चांगलं आहे. दोन्ही पण चांगलं आहे. पण ज्याला मलाही आवडते मलाही चांगलं आहे. मला ते हे पण आवडतं. करायला थांबशील ना त्यामुळे सांग. काय बोल ना चालेल. अरे नाही काहीतरी बोलायचं तरी या पर्सनल आहे काहीच. बोल ना असं एक हे दे काहीतरी असं. अरे फोटो बद्दल. अच्छा ओ पर्सनल आहे गाईज. ठीक आहे आता थोडं मी खाते आणि नंतर तुम्हाला भेटते. पोट भरभरून आम्ही जेवलो आहे दोघी पण आणि खूप जास्त चांगलं होतं जेवण. आणि तुम्हाला हा व्लॉग तुम्ही बघत असाल आणि हां मला अजून एक गेला सॉरी फंबल झाली परत गेला व्लॉग 5 मिनिट्सचा होता. तर तुमच्या जीवनातली महत्त्वपूर्ण 5 मिनटं तुम्ही मला दिल्याबद्दल खूप खूप तुमचे धन्यवाद. आणि हा पण व्लॉग बघा लाईक करा. सो गाईज दॅट्स इट फॉर दिस डे. फन फ्रायडे. हां आजचा होता हा आमचा फन फ्रायडे होता फॉर दिस डे. आणि कीप वॉचिंग किंजल नागवेकर. बाय बाय.